आणि यानंतरची बातमी मुंबईमधून। मुंबईमध्ये झालेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये। पोलिसांनी या प्रकरणामध्ये जवळपास 3000 पानांचं भलं मोठं आरोपपत्र दाखल केले। जाहिरात कंपनी, सरकारी अधिकारी यांच्यावर विविध प्रकारचे आरोपही ठेवण्यात आले। पण या होर्डिंग दुर्घटनेला अधिकारी किंवा यंत्रणा नाही तर देव जबाबदार आहे असा दावा कोर्टामध्ये करण्यात आलाय। सगळं प्रकरण नेमकं काय पाहूयात एनडीटीव्ही मराठीच्या रिपोर्टमधून। घाटकोपरला रेल्वेच्या मालकीच्या जागेवर पडलेला हा भला मोठा सांगाडा, हा लोखंडी सांगाडा आहे अनधिकृत होर्डिंगचा। याच होर्डिंग खाली सापडून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले। या दुर्घटनेचं मुंबईकरांना दुःख झालं, पण सध्या या दुर्घटनेबद्दल कोर्टात जे काही सुरू आहे ना त्यानं मुंबईकरांचा संताप होईल। घाटकोपरला रेल्वेच्या जागेवर मोठं होर्डिंग उभारण्याचा घाट घातला भावेश भिंडेच्या कंपनीने। भावेश भिंडेला होर्डिंग उभं करायला परवानगी दिली रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी। मग आणखी महसूल देतो, होर्डिंग आणखी मोठं करा म्हणून परवानगी मागितली भिंडेच्या कंपनीने। मग तिप्पट महाकाय आकाराच्या होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी। भर रस्त्यातल्या या मनमानीबद्दल एक चकार प्रश्न विचारला नाही तो नेत्यांनी। मग एक दिवस जोराचा वारा आला, ते महाकाय होर्डिंग पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं। त्याखाली 17 जीव किंकाळीही फुटायच्या आत मरून गेले। आणि आता या सगळ्याला कोर्टाने देवाला जबाबदार धरावं अशी भिंडेची मागणी आहे। कारण ते होर्डिंग वाऱ्यानं पडलं, वारा देवाने निर्माण केला, त्यामुळे होर्डिंग पडण्याच्या घटनेला देवाची करणी ठरवायला हवं, ऍक्ट ऑफ गॉड ठरवायला हवं असं भिंडेनं कोर्टाला सांगितलं। माणसाच्या चुकीला कोर्टात देवाला जबाबदार धरण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। एखाद्या दुर्घटनेला जेव्हा मानवी चूक जबाबदार नसते तेव्हा तिला ऍक्ट ऑफ गॉड म्हटलं जातं। पूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक प्रकोपांचा यामध्ये समावेश होतो। पण होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत काय काय आरोप झाले तेही बघा। मुंबई महापालिकेची होर्डिंगची मर्यादा आहे 40 बाय 40। घाटकोपरचं होर्डिंग होतं 120 बाय 120 फूट। तिप्पट आकाराच्या होर्डिंगला परवानगी दिली रेल्वे आयुक्तांनी। होर्डिंगची परवानगी 10 ऐवजी 30 वर्षांची करून दिली कैसर खालीद यांनी। महापालिकेचे नियम रेल्वेला लागू होत नाहीत असा दावा केला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी। खलीद यांच्या पत्नीच्या खात्यात 46 लाख रुपये जमा केले भिंडेच्या कंपनीनं। स्ट्रक्चरल ऑडिट न करताच बांधकामाबद्दलचा अहवाल दिला तो ऑडिटरनं। आणि एकाच जागेत 4 होर्डिंग उभारली भिंडेच्या कंपनीनं। त्यामुळे ऍक्ट ऑफ गॉड जे आहे त्याच्या नावाखाली जर तुम्ही होर्डिंग लावत असताना पुरेशी काळजी घेतली नसेल, होर्डिंगला सपोर्ट दिला नसेल, जे अँगल्स आहेत ते व्यवस्थित लावले नसतील आणि मजबूतीने होर्डिंग उभं केलं नसेल किंवा बेकायदेशीर उभं केलं असेल, ज्या आकाराचं होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली असेल त्यापेक्षा जास्त आकाराचं होर्डिंग लावलं असेल तर या सगळ्या मानवी चुका आहेत, या भ्रष्टाचारातून घडलेल्या चुका आहेत। त्याला ऍक्ट ऑफ गॉड असं म्हणून त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। आणि त्यामुळे घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमध्ये दोषी असलेल्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। होर्डिंगच्या बाबतीत माणसांवर असलेले हे सगळे आरोप सिद्ध व्हायच्या आधीच ही घटना ऍक्ट ऑफ गॉड आहे असं स्वीकारा असं भिंडेच्या कंपनीचं म्हणणं आहे। होर्डिंग दुर्घटना ही खरंच देवाची करणी असं मान्य झालं तर भिंडेची कदाचित कायद्याच्या कचाट्यातून सुटका होईलही, पण या टोकाच्या बेजबाबदारपणाला देव तरी माफ करेल का? ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।